गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर तुम्ही फॅमिली पिकनिकसाठी प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला एक छान डेस्टिनेशन सुचवू शकते, ते म्हणजे भायखळा झू. तुम्ही अगदी बरोबर करेक्ट गेस केलं. त्यालाच राणीचा बाग असंही बोलतात. लहानपणी मी माझ्या मम्मी पप्पांबरोबर इथे आले होते आणि आता बऱ्याच वर्षानंतर मी राणीच्या बागेला व्हिजिट करत आहे. तर मग बघूया की राणीच्या बागेत काय आता नवनवीन चेंजेस झाले आहेत. माझ्यासोबत राहा आणि राणीच्या बागेची सफर करा. लेट्स सेट गो. सो भायखळा झूला जाण्यासाठी आपल्याला भायखळा या रेल्वे स्टेशनवर उतरावं लागतं आणि तिथून मग आपल्याला ईस्टला म्हणजे पश्चिमेला येऊन ब्रिज क्रॉस करून आपल्याला सरळ चालत जायचंय. वॉकेबल आहे हे. एकदम 5 मिनिटातच आपण राणीच्या बागेतला पोहोचू शकतो. हे मेन एंट्रन्स गेट आहे राणीच्या बागेचं आणि आता मी एंट्री करत आहे टुवर्ड्स राणीची बाग. चला. ते केल्यानंतरच आपल्याला इथे पूर्ण मॅप दिसतोय, द मुंबई झू, आणि इथे टुवर्ड्स ही तिकीट आहे. चला तर मग आपण जाऊया तिकीट काढायला. मोठ्या माणसांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 25 आणि कुटुंब असेल तर 100. तसंच इथे फोटो कॅमेरा 100 आहे आणि व्हिडिओ कॅमेरा आहे 300. हॅलो. इथे आपण तिकीटही काढू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता. आता तिकीट काढायला जाऊया. झटको. सो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला इथून अशी एक तिकीट जनरेट होते. हे पहा. सो हे आहे आता एंट्री गेट. आता आपण एंट्री करत आहोत. इथे आपल्याला तिकीट शो करावं लागेल आणि तसं इथे आपली सिक्युरिटी चेक पण होईल. हा मॅप आहे आणि या मॅपमध्ये कसं कुठे जायचं याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते पहा. सो आपण ते फॉलो करू शकतो. आता हत्ती बघायला जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर हा सिक्वेन्स सुरू होईल. चला. आता आपण जाणार आहोत अस्वल बघायला. हे बघा. आणि इथेच मला एक आमची लहानपणीची आठवण झाली, ती म्हणजे मोगली. हे वा. ते छान असं मोगलीचा स्टॅच्यू आहे. लहान मुलांना हे खूपच आवडेल. आणि अस्वलाचा पण. आणि इथे अस्वलबद्दल थोडीशी माहिती पण दिलेली आहे, तेही आपण इथे वाचू शकतो. तर इथे पहा, इथे हा अस्वल आहे. सो इथे एक नाही तर 2-2 अस्वल आहेत आणि उन्हाळा असल्यामुळे इथे आर्टिफिशियल असं तलाव तयार केलेलं आहे आणि ते तिथे एन्जॉय करत आहे. तिथे पाहू शकता का, हा इथे टुवर्ड्स येत आहे. थांबा, मी लवकरच येत आहे. म्हणजे इथे लवकरच लायन येणार आहे. अजून इथे लायन आलेला नाही आहे, पण त्याची इथे व्यवस्थाही झालेली आहे अशी दिसते. तर वेट, आय एम कमिंग. सो आता अस्वल बघितल्यानंतर आपण जात आहोत. आता इथून एक मुंगूस गेलं आहे, जस्ट पळालं आहे टायगर बघायला. चला. सो वाघ इथे आतमध्ये बसलेला आहे. आता कुठलीच त्याची मुवमेंट नाही आहे. बघा, इथे कॅफे वाईल्ड असं त्याचं नाव आहे. चला आता आपण इथे जाऊया टुवर्ड्स द कॅफे आणि पाहूया तिथे काय काय आहे. सो तुम्ही इथे पाहू शकता, इकडचे रेटही खूप रिजनेबल आहेत. समोसा 40 रुपये, व्हेज बर्गर 60 रुपये. हे पहा. सो इथे रिजनेबल आहे. तुम्ही इथे घेऊन खाऊ शकता. आणि इथे आपण काही घेतल्यानंतर इथे तुम्ही बसू पण शकता खायला. बसण्याची पण सोय केलेली आहे.
आहोत हिप्पोपोटामस बघायला. हे पहा, म्हणजे पानगेंडा. तो आता सध्या पाण्यामध्ये आहे आपल्या नावाप्रमाणेच. सो आय गेस एकूण राणीच्या बागेत 4 पानगेंडे आहेत. हे बघा, आणि हे चारीचे चारी आता सध्या पाण्यामध्ये आहेत. सो आता आपण जाणार आहोत मंकी बघायला, म्हणजे माकड. इथे प्रत्येक प्राण्यांची माहिती दिली आहे. बारशिंगा म्हणतात त्याला. बघा, एक छोटंसं क्यूट असं पिल्लू आहे. हे बघू शकता की आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन इथे आलेले आहेत. मुलांना, तुम्ही कुठे आला आहात? काय काय पाहिलं? तुम्हाला मजा आली? आणि आता तुम्ही गार्डन मध्ये खेळायला आलात? अरे वा, मस्त खेळा. बाय बाय. मगर बघायला आलेलो आहोत. इथे असं अप्पर आणि लोअर दोन्ही साईड केलेले आहेत. पहिले आपण वरती जाऊन बघूया. इथे मी मगर बघायला आली आहे आणि मगर आता पाण्यामध्ये. चला आपण पाहूया तिला.
आपल्याला पहिला पक्षी दिसतोय तो आहे धनेश. हे पहा, वा. तुम्ही इथे बघू शकता की इकडे जेही पक्षी आहेत इथे कुठलाही पिंजरा नाही आहे. हे बघा, इथे ही अशी साखळी आहे म्हणजे जेणेकरून पक्षी उडणार नाहीत. कांड्या नावाचा पक्षी आहे. हिवाळ्यामध्ये मध्य आशियातून भारतात स्थलांतर करतात आणि हे हिमालयाची उत्तुंग शिखरे पार करताना 7900 मीटर पर्यंत उंच भरारी घेतात. म्हणजे आता आपण इथे परत आपल्या मॅपच्या इथे आलेलो आहोत. इथे जागोजागी हा मॅप आहे म्हणजे आपल्याला कळू शकतं की आपण कुठे चाललेलो आहोत. सो आता आपण पाहू शकतो की मॅपप्रमाणे आता आपण सगळं कवर केलेलं आहे आणि आता आपण इथे आहोत आणि आता आपण जाणार आहोत इथे म्हणजे पेंग्विन बघायला. पेंग्विन पक्ष असं लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो इथे अशा प्रकारे माझी ऑर्डर आलेली आहे. मी ऑर्डरमध्ये मैसूर साधा डोसा आणि वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे. सो आता मी लंचसाठी ब्रेक घेतलेला आहे. आता आपली राणीच्या बागेची सहल झालेली आहे. साधारण मी 10 वाजता इथे एंट्री केली होती आणि आता 1 वाजला आहे. तर आपल्याला 2 ते 2.5 तास ही सफर करावीच लागते. त्याला 10 पैकी 9 मार्क देईन कारण इथे स्वच्छता फार छान आहे आणि इथे काही प्राणी अजून यायचे नक्की या. इथे जागोजागी पाणपोईची सोय आहे म्हणजे इथे आपल्याला प्लास्टिकची कुठलीही बॉटल एंट्री नाही करू शकत. प्लास्टिकचं काही इथे आतमध्ये घेऊन येता येत नाही.
मला तरी राणीचा बाग हे अतिशय आवडलेलं आहे. तुम्ही पण इथे या, नक्की विजिट करा आणि पहा राणीचा बाग. बाय बाय.